नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा नोंदणी कशा पद्धतीनं करायचं. राज्यामध्ये जर पाहिलं तर 6,71,000 मेट्रिक टनचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि याच्यासाठी 1 मार्च ते 31 मार्च शेवटची तारीख आहे. चला आता कसं करायचं ते आपण पाहूया. नाफेड नोंदणी करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं तुमच्या मोबाईलमध्ये आणि ई समृद्धी हे सर्च करायचं आहे. असं दाखवलं जाईल, त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये आणि ज्यांची ऑलरेडी इन्स्टॉल असेल त्यांना पण पुढील प्रोसेस सांगितलेली आहे. इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ओपनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओपनवरती क्लिक केल्याच्या नंतर हे असं डॅशबोर्ड दाखवेल तुम्हाला. इथं तुम्हाला लँग्वेज निवडायला सांगेल, इंग्लिश मराठी तुम्हाला कोणती करायची तुम्ही ते करू शकता. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह करून इथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि तुमचं जे काही कॅप्चा टाकून आपल्याला ही करायचं आहे. त्याच्यासाठी केल्यानंतर मग असं तुम्हाला OTP पाठवला जाईल तुमच्या मोबाईलवर. इथं मोबाईल नंबर दाखवेल, खाली आपल्याला इथं OTP टाकायचा आहे. OTP टाकून घेतल्याच्या नंतर असं तुमच्यासमोर दाखवलं जाईल. आपल्याला इथं नोंदणी करायची आहे. नोंदणीवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. इथं दाखवलं जाईल शेतकऱ्यांचे जे काही नोंदणी आहे ती संपूर्ण ॲग्रीस्टॅग आणि KYC तपशिलानुसार जतन केली जातील. आधार बँक सीडिंग तपासण्यासाठी लिंक करावं त्याच्याविषयी सांगितलं आहे. त्यानंतर असं यायचं आहे. इथं तुम्हाला राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्याच्या नंतर आपलं जे काही महाराष्ट्र राज्य असेल महाराष्ट्र राज्य निवडायचं. त्यानंतर आधारनुसार नाव आणि आधार क्रमांक आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर तुम्हाला तिथं डायरेक्टली माहिती काही येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं स्क्रोल करून जरी तुम्ही घेतलात इथं तुमचं नाव माहिती ऑटोमॅटिकली भरली जाते. कशी भरली जाते त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जिथं तुम्ही आधार नंबर टाकला आहे त्याच्या पुढे एक म्हणजे सही करायचं आहे, रिफ्रेश करायचं बटन आहे सिंक्रोनाइजचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याच्यानुसार तुमच्या आधारनुसार माहिती ऑटोमॅटिकली तुमची आली जाईल. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, माहिती आल्याच्या नंतर तुम्हाला संमती विचारली जाईल. जे काही तुमची संमती द्यायची आहे आपल्याला तुम्ही वाचून घेऊ शकता. संमती दिल्याच्या नंतर तुमचं जे काही आधार प्रमाणीकरण कशानं करायचं, OTPनं किंवा तुमच्याकडे जर फिंगरप्रिंट असेल तर फिंगरप्रिंट. आपल्याकडे आता आपण चेहऱ्याद्वारे करणार आहोत, म्हणजे चेहरा प्रमाणीकरण क्लिक करून आधार फेस RD हे एक तुम्हाला प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार ओके करून क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं चेहरा येईल, त्याच्यामध्ये ग्रीन चेहऱ्यामध्ये आलं की त्याला हे करून घ्या. तुमचं आधार व्हेरिफिकेशन अशा पद्धतीने हे सक्सेसफुल होईल. झाल्यानंतर इथं संपूर्ण तुम्हाला माहिती दाखवली जाईल. तुमचं नाव, वय, जन्मतारीख संपूर्ण ही माहिती व्यवस्थित आहे का पाहून घ्या आणि पाहिल्यानंतर इथं व्हेरीफाईड आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं किंवा पुष्टी करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते केल्याच्या नंतर असे संपूर्ण तुमची डिटेल्स दाखवली जाईल. परत एकदा चेक करा आणि चेक झाल्याच्या नंतर व्यवस्थित जर माहिती संपूर्ण असेल तर पुढे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला इथं तुमचा जो काही शेतकरी ID असेल, त्याच्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव किंवा शेतकऱ्याची वर्गवारी स्मॉल कॅटेगरी काय असेल ती श्रेणी घ्यायचं आहे. नंतर मग तुमचं जे काही नाव, वडिलांचं नाव टाकायचं आणि दस्तावेजमध्ये तुमचं आधार कार्ड वगैरे तुम्ही टाकून अपलोड करू शकता. अशा पद्धतीने ही तुमची रजिस्ट्रेशन कंप्लीट झाली. क्लिक करून घ्या. इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा कॅप्चा दिलेला इथं कॅप्चा टाकायचा आहे आणि टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. OTP पाठवला जाईल. तुमचा OTP आलेला आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला जे काही ऑटोमॅटिकली पुढे केलं जाईल अशा पद्धतीनं हे असं आलं जाईल. त्याच्यानंतर स्कीम पार्टिसिपेशनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यावर इथं तुमचा आधार नंबर ऑटोमॅटिकली आला जाईल. तुमचे फार्मर ID, तुमचं नाव, ॲग्रीस्टॅग फार्मर ID इथं आले नाही पण तुमचं जाईल. स्कीममध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्कीममध्ये आल्याच्या नंतर इथं पाहू शकता की पहिलं जे आहे ते एकूण 4 नंबरचं PSS चना प्रोड्युसमेंट रब्बी 2026 ही जी काही आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमचं जे काही रब्बी 2026 आलं जाईल आणि इथं बेंगाल चना म्हणजे तुमचं आलं जाईल. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावरती पुढे तुम्हाला ॲड लँड डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला इथं तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करा. तालुका तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुका सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर तुमचं जे काही गाव असेल ते गाव तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचा जो काही सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे किंवा टाका. तुमचा खाता नंबर जो असेल जो की 8 वर असतो किंवा ह्याच्यावर सुद्धा असतो आणि इथं टोटल एरिया इन हेक्टरमध्ये, हे कंपल्सरी नाही टाकलात नाही चालेल, पण इथं टोटल एरिया इन एकरमध्ये पण दिलेलं आहे किंवा इथं लँड टाईप दिलेलं आहे. जे काही लँड टाईपमध्ये तुमचं स्वतःचं आहे ते करून घ्यायचं आहे. बाकीचा एरिया तुम्हाला टाकायची गरज नाही कारण की हे ऑटोमॅटिकली तर रिफ्रेशवरती 100 खाता नंबरच्या पुढे रिफ्रेश करा. केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली ही तुमची माहिती आली जाईल. तुमचं नाव व्यवस्थित आहे का पाहून घ्या. व्यवस्थित असेल, तुमचं क्षेत्र एकरमध्ये किती होतं आणि हेक्टरमध्ये किती होतं संपूर्ण दाखवलेलं आहे, सगळं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि क्लिक केल्याच्या नंतर पुढे सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर हे संपूर्ण तुमची डिटेल्समधली ऑटोमॅटिकली आली जाईल आणि त्यानंतर मग तुम्हाला सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्याच्या नंतर असं तुमच्यासमोर इथं माहिती आली जाईल
इथं लँड डिटेल्स तुम्हाला इथं अपलोड लँड डॉक्युमेंट दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं एक तर JPG असेल, PNG किंवा PDF फाईलमध्ये तुम्हाला 10 MB पर्यंत साईज असलेली तुम्हाला हे इथं टाकून घ्यायचं आहे. आपलं जे काय असेल ते आपण इथं अपलोड करून घेणार आहोत. त्याच्यानंतर मग तुमचं हे संपूर्ण स्टेट टोटल एरिया वगैरे माहिती आहे व्यवस्थित आहे का पाहून घ्या. महाराष्ट्र तुमचं जे काही असं सेंटर हे असेल, तुमचं जे काही विलेज सेंटर इथं दिलेलं आहे त्याच्यामधून तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घेऊ शकता. किनगाव, उमरगा, येलादरी, सताळा आणि सावरगाव, रोकडा जे काय असेल तर आपण इथं किनगाव घेतलेलं आहे. मालकाचं नाव आलं जरी संपूर्ण जेनरल राहील. आणि ॲक्च्युअल शोईंग एरिया तुमचा 135 आहे आणि कन्वर्ट एरिया तुमचं आता 135 पैकी किती असेल त्या पद्धतीने तुम्ही ते घ्यायचं आहे. आणि शेवटी सबमिट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आर यू शुअर वांट टू सबमिट ॲप्लिकेशन डिटेल्स, येस वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं हे समृद्धीवरचं ॲप्लिकेशन ID आलेलं झालेलं आहे आणि तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे असं मेसेज आलेला आहे. ओकेवरती क्लिक करू शकता. ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जी काही तुमची ही आहे PDF फाईल ती ओपन होईल. ओपन झाल्याच्यानंतर हे तुम्ही इथं तुमचं कशा पद्धतीनं आहे ते पाहू शकता. अशा पद्धतीने ही तुमची पावती असेल, ती पावती तुम्ही प्रिंट आउट काढून वगैरे घेऊ शकता आणि तुम्हाला मेसेज येईल नंतर कोण्या तारखेला तुम्हाला घेऊन यायचं त्या तारखेला तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. आल्याच्या नंतर परत तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटसवरती जायचं आहे आणि इथं अप्लाइडमध्ये तुम्ही इथं पाहू शकता की तुम्ही कोणता अर्ज केलेला आहे त्या पद्धतीचा हा अर्ज तुम्हाला इथं दाखवला जाईल. इथं तुमचं जे काय असेल तर स्टेटस वगैरे अप्लाइडमध्ये आहे. अप्लाइडचा हा फॉर्म ॲक्सेप्टमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला दाखवेल जो काही आपला 2025चा सोयाबीनचा आलेला आहे तो फॉर्म इथं आला जाईल.